जाती है तो हम उसके ऊपर चर्चा करेंगे। आणि काँग्रेस काय निर्णय घेईल ते इतर कोणीही सांगू नये अशी प्रतिक्रिया अगदी काहीच वेळापूर्वी सपकाळ यांनी एबीपी मासाला दिलेली आहे। सुप्रिया सुळेंचं नाव न घेता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी असा इशारा दिलाय। विधेयकाबाबत काँग्रेसनंच नाही इंडिया आघाडीनं देखील ठाम भूमिका ठरवली आहे। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये ठरला असता आता घटक पक्षांनी वेगळं बोलू नये असं देखील सपकाळ म्हणाले। ऐकूयात। काँग्रेस पक्षाची भूमिका ही काँग्रेस पक्षच अधिकृतरित्या ही व्यक्त करेल। इतर कोणी त्या संदर्भामध्ये टिप्पणी करणं हे उचित नाही आणि अर्थातच दुसऱ्या पक्षांचाही त्यांनी स्वतःच्या पक्षाची भूमिकाही जाहीर करावी। नंबर 2, काँग्रेस पक्षाची भूमिका राहुल गांधींनी संसदेमध्ये मांडली आहे आणि देशामध्ये या बिलाच्या संदर्भामध्ये एकमत हे आढळून येत नाही। कुठेतरी रिप्रेझेंटेशनचा इश्यू हा फार मोठ्या एक वादाचा आणि चुकीच्या पद्धतीने हे डिलिमिटेशन होत असल्याचं सिद्ध झालंय। दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाने स्वतःचीच भूमिका ठरवली असं नाही, स्वतःची तर ठरवलेलीच आहे। मात्र इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये सर्व घटक पक्षांनी एकत्र भूमिका ठरवली आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी पक्ष एक आपली भूमिका ठरवतो, इंडिया अलायन्स ही एकत्रितपणे भूमिका ठरवते, तर मला असं वाटतं की या भूमिकेच्या संदर्भामध्ये इंडिया अलायन्सची मीटिंग झाल्याशिवाय घटक पक्षांनी या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे। आणि या